कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ब्रो मला ना असं वाटतं की श्रेजाला काही मेंटल डिसऑर्डर आहे। बीपीडी आणि इट्स नॉट अ बॅड थिंग, लॉट ऑफ पीपल हॅव इट, आय हॅव एन्झायटी, पण ती ज्या हिशोबाने गोष्टी करते ना कधी कधी। नंतर माझे कपडे होते ब्रो, मी नाही धुवू शकत, मला नाही म्हटलंय, तिने ते मातीत टाकले आणि बोलते मी विसरली। मग मी पण विसरून जाणार खूप गोष्टी। ससाने जाऊन तिला हे सांगितलंय हेतलला की मी स्नेहाची नौकर नाहीये। एक प्लेटसाठी ब्रो, एक प्लेट लय बोलतो ना, मी गावातल्या मातीत हे झाली ते घाली, मी भांडे घासले बोट तुटलेल्या बोटांसोबत, एक प्लेट घासायला तुझी मग जिरते का? फेक लोक, फेक, नुसती ऍक्टिंग करते ती। महाराष्ट्राला ज्या दिवस दिसून येईल ना त्या दिवशी समजेल तिला की आपण आपलं खरं तोंड जास्त वेळ लपू नाही शकत। एका प्लेटसाठी तिने आज आतापर्यंत माझी प्लेट धुतली नाहीये। मला म्हटलं कोम नको करू, केस कपडे नको धुवू, म्हणून मी केलं नाही, तर मला काय फरक नाही पडत एक प्लेट धुण्यात। खोटाडी मुलगी गावातून आलीये, गावातच आलीये। 50,000 ड्रेस, 50,000ची लायकी तरी आहे का तिची? किंचाळत असतात जसं की कुठेतरी चॉल मधून आलेत। लिटरली ब्रो, ऐकलंय तू किती किंचाळते ती? हे चॉकलेट कर ब्रो। तू झोपते का? मी झोपत नाहीये ब्रो, मग झोप येत पण नाही। कशी करू मी आता? नाही, मी सकाळी करेल, तुम्ही थोड्या वेळात करेल। मला इरिटेट झालंय खरं तर इथं। तिने ज्या हिशोबाने माझे कपडे खाली टाकले ना, पण तिने माझे अगोदर कपडे धुतलेत म्हणून मी तिला काय बोलत नाहीये। अजून कोणी असताना मी खरं सगळे त्याचे कपडे उचलून मी खाली टाकले असते मातीमध्ये आणि पाय टाकले असते मी त्याच्यावरती, चोरले असते माझ्या पायाने कपडे मातीमध्ये। श्रेजा म्हणून मी जाऊ दिलं। मी विसरली, मग इतकं का करतेस की तुला काय आठवणच नाही राहत? कॅन बी व्हेरी रिव्हेंजफुल, आय एम व्हेरी रिव्हेंजफुल। मी खूप प्रेमळ पण आहे, पण मी तेवढीच रिव्हेंजफुल पण आहे। आज आपण ग्रामदेवतेचा गोंधळ घालणार आहोत। भक्तीचा महिमा काय असतो तो तुम्हाला आज अनुभवायला मिळणार आहे। तयार आहात? आता तुम्ही साऱ्या 10 जणी आंघोळीला जावा। आंघोळी केल्यानंतर नवीन वस्त्र परिधान करा। कपडे घातल्यानंतर पाण्यानं भरून कळशी आणा, त्या पाण्यानं देवीला आंघोळी घाला। दह्या दुधानं तुपानं देवीला अभिषेक करा। हळद कुंकू लावा। हळद कुंकू लावल्यानंतर देवीची खाना नारळानं ओटी भरा। ओटी भरल्यानंतर आई भवानीची सेवा झाल्यानंतर तिच्या नावानं गावामध्ये जाऊन दारोदारी तिच्या नावानं जोगवा मागा। आई उद्या सगळ्यात जे कंटेस्टंट होते, सगळे मुली, रसिका ते रमशापर्यंत सगळेच्या सगळे त्या पिवळ्या साडीत एवढे सुंदर सजवून दिसत होते ना, म्हणजे आय थिंक त्यांच्या सगळ्यात मधला एक रूप असा बाहेर आलेला जो आपण कधी इमॅजिन पण नाही करू शकत, आणि ते सगळेच एकदम भक्तीमध्ये मग्नच वाढत होते। जेव्हा आम्ही टेम्पलमध्ये शिरलो तेव्हा एवढी पॉझिटिव्ह एनर्जी, म्हणजे आतमधून असं झालं ना मला की वाव, म्हणजे असे डोळे लाईट झाले माझे, आणि एवढं छान एकदम वेगळंच वातावरण होतं आतमधलं। जेव्हा मी आतमध्ये गेली तर ते भवानी माताचा टेम्पल होता। मी देवीला अडमायर करते, तिची जी शक्ती आहे ते मी विचारलं देवीला, मी थँक्यू बोलली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।